तर नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे तूर लागवड. तर तुरीचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी काही पद्धती आपण वापरत असतो. तर त्यामधली एक सोपी पद्धत म्हणजे आपण बेडवर लावतो. तर बेड आपण हे शेतावर लावतो. आज आपलं धानाच्या ज्या बांध्या आहेत त्याच्या ज्या पाडी आहे त्या एक बेड म्हणूनच काम करतात. तुम्ही बघू शकता की अंतर कसं ठेवलं आहे आपण. 2 फुटाचं अंतर ठेवलं आहे 2 ओरीमध्ये आणि लाईन टू लाईन डिस्टन्स, रोड टू रोड डिस्टन्स हे 4 फूट ठेवलं आहे, जेणेकरून हवा जी आहे चांगली मिळणार आणि उत्पन्न जे चांगलं होणार. त्याचं कारण म्हणजे हे बघू शकता, अशा प्रकारे जर आपल्याला शेंगाचं भरघोस उत्पन्न जर मिळवायचं असेल तर आपल्याला अंतर हे महत्त्वाचं असतं. तर तुम्ही बघू शकता आपण किती अंतरावर हे लागवड करत आहोत. एका जागेवर आपण 2-2, 3-3 बिया टाकून राहिलो. तर हे जे आपण लावत आहोत हे अंकुर कंपनीचं चारू सीड आहे. 4 वर्ष झाले आपण हेच सीड वापरत आहोत. आपल्याला चांगल्या पद्धतीचं चांगलं उत्पन्न मिळत आहे. त्यामुळं आम्ही गॅरंटेड सांगतो की उत्पन्न चांगलं मिळणार. तर काही पद्धत बघू शकता तुम्ही. हे आहे वापा पद्धत, ज्याच्यामध्ये 3 ओळी लावून 3 ओळी सोडल्या आहे. हे आहे रो पद्धत, ज्यामध्ये सारखं अंतर आहे. आणि हे बघू शकता तुम्ही की दाट पद्धतीने लागवड केली आहे. याच्यामध्ये व्हेरायटी अलग येत असते, ते व्हेरायटीवर डिपेंड करत असते. तुम्ही बघू शकता की आता फुलोरा पद्धतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला भरघोस फुल दिसतात, पण मात्र जेव्हा शेंगा लागतात तेव्हा एक एक इथं तिथं दिसतात, कारण ते फुल ड्रॉपिंग होत असते. तर याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे काय, तर त्या झाडाला प्रामुख्याने हवा न मिळणे, त्यामुळे ते दाटले असते आणि फुल ड्रॉप होत असते. त्यामुळे अंतर हे खूप महत्त्वाचे असते, कारण जितकं अंतर जास्त राहील तितके हवा खेळती राहणार आणि आपलं प्रॉपर जे फूल आहे ते कळीमध्ये रूपांतर होणार आणि आपलं फ्लॉवर ड्रॉपिंग होणार नाही आणि आपल्याला उत्पन्नात भरघोस उत्पन्न मिळेल. तर भेटू आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये. अशीच माहिती घेऊन तुम्हाला नवीन माहिती देत राहू. सोबत राहा. जय जवान जय किसान.